आज काय स्पेशल? हाय, ब्रेक नंतर राम बंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. डेझर्ट करताना ना खवा किंवा दुधाचे जास्त कॉम्बिनेशन्स असतात, पण आज आपण एक असं डेझर्ट बघतोय की ज्याच्यामध्ये पनीर आणि फ्रूटचं कॉम्बिनेशन आहे. वेगळंच आहे ना. आणि हे डेझर्ट दाखवण्यासाठी आपल्यासोबत आहे आर्या गोरे. आर्या ताई, कुठलं डेझर्ट दाखवताय तुम्ही? आज मी दाखवणार आहे तुला पनीर आणि फळं यांचं फ्रूट फन ह्या नावाचं डेझर्ट आहे. मला सांगाल साहित्य काय आहे? हे बघ, याच्यासाठी आपण घेतलंय पनीर आहे, संत्री सोलून घेतलेत, द्राक्ष आहे, चिकू आहे, किवी आहे, आणि पिठी साखर आहे, आणि हे क्रश आहेत, स्ट्रॉबेरी आणि किवी क्रश. हे आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे. पनीरमध्ये कलर थोडासा आणण्यासाठी म्हणून हा कलर आहे, फूड कलर, आणि तूप. आणि हे काय आहे? हा इसेन्स आहे, पायनॅपल इसेन्स. पायनॅपल इसेन्स. ओके, लेट्स स्टार्ट. आधी आपण फळं कापून घेऊयात. द्राक्ष आहे, चिकू आहे, हे किवी आहे ना, याच्यामध्ये त्या काळ्या बिया आहेत, त्या अशा खाताना मध्ये दाताखाली येतात, तर त्या आपण वरचा तर काढून नाही टाकायच्या? नाही नाही नाही, बियांसकटच ते घ्यायचं. आता आपण पनीर हे करून घेऊया. पनीर किती घेतलंय साधारण? 1/2 किलो पनीर आहे. आणि नुसता किसून घेतलेला आहे आपण? किसून घेतलेला आहे, नाही काही नाही घातलेलं. आता आपण त्याच्यात पिठी साखर थोडी घालणार आहोत, इसेन्स थोडासा. किती? 2 चमचे घाल पिठी साखर. थोडासा रंग घाल. ते अगदीच पांढरं नको, म्हणून थोडासा जरा कुठल्या कलरची टिंच आली की छान वाटतं. मिठाई सारखं थोडंसं दिसायला. घालू? घाल. आणि हा पायनॅपल इसेन्स? हो, तर 2 थेंब घाल. बस. हे बघ, आता हा असा पिवळसर कुठेतरीच रंग दिसतोय, कुठेतरी पांढरं दिसतंय. हे दिसायला छान दिसतं असं, म्हणून कलर पावडर वापरायची. थोडंसं शेडेड दिसतं. आता या पनीरमध्ये आपलं सगळं साखर आणि इसेन्स वगैरे मिक्स झालेलं आहे. आता आपण ही फ्रूट्स मिक्स करून घेऊया आणि पुढचं करू. खरंच एक वेगळं कॉम्बिनेशन वाटतंय मला ते. आता तुम्ही स्टफ केल्यानंतर जास्त जाणवायला लागलंय. मला हे डेझर्ट बघूनच खूप आवडलंय. अजून मी खाल्लं नाहीये तरी सुद्धा, कारण इतक्या वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत त्याच्यात. आणि पनीरचं जे काय कॉम्बिनेशन आहे ना, अजून मला ते पचलं नाहीये. खरं तर खाल्ल्यावर पचेल. खाल्ल्यावर तुला आवडेल नक्की. आता आपले हे फ्रूट फनचे बॉल्स तयार झालेले आहेत. आता आपण हे गार्निशिंग करूया. आता हे आपलं फ्रूट फन तयार. थँक्यू. या मस्त रेसिपी नंतर आता मी दाखवणार आहोत एक आकर्षक गिफ्ट रॅपिंग. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा राम बंधू आज काय स्पेशल. एखादं तुमचं साधंसं छोटं गिफ्ट असेल, पण ते उत्तम प्रकारे रॅप केलं असेल तर त्याची किंमत आपोआपच वाढते. आज काय स्पेशल?